बॉलरला देण्यात येईल. मॅचला सुरुवात होतीये. एका बाजूला आई कालेरी माता नार्लीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मॅच मैदानच्या आतमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सावरोली. टॉस जिंकला सावरोली टीमने आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मैदानच्या आतमध्ये आई कालेरी माता नार्लीपाडा टीमला. 4 ओव्हरची एक जबरदस्त मॅच मैदानच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने अनुभवेल पाहेल. कारण निमित्त आहे नगरसेवक चषक 2026 वाघोबा स्पोर्ट्स आयोजित आपण स्पर्धा पाहताय. प्रत्येकाच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने स्पर्धा आतापर्यंत पार पाडली जाते आणि प्रत्येकाचं लाख मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहताय. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घरात युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते. अप्रतिम पंचांची कामगिरी सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहताय. उत्कृष्ट स्कोरबोर्ड रायटिंग सकाळच्या सत्रापासून आमच्या सोबतीला कल्पेश गरज यांच्या माध्यमातून पाहताय. बॉलिंग स्पेल मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर प्रसाद दाखल होत आहेत आणि स्ट्राइक इनला बॅटर आहे प्रदीप आणि नॉन स्ट्राइक इनला बॅटर आतिश. अंपायर सिग्नल ऑन. मॅचला होती सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल पाहू शकाल चांगला स्ट्रोक सजवलाय. पहिल्याच बॉलवर ऑन दी मार्क एक सिंगल कंप्लीट अगदी वेगाने धावून काढतोय बॅटर प्रदीप. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय नार्लीपाडा टीमचा. मॅच महत्वपूर्ण आहे दोन टीम साठी कारण नॉकआउट मैच है. डू और डाई सिचुएशन है. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. माना मुश्किल है क्रिकेट लेकिन क्रिकेट में नामुमकिन कुछ भी नहीं होता. अशक्य गोष्टी शक्य करायच्या तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये आणि त्याच गोष्टी खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण घडताना या दोन टीमच्या दरम्यान पाहाल. दुसऱ्या बॉलवर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 3 धावा स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचती आहे टीमची टोटल. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. बॅट थोडीशी आधी फिरली. बॉल थोडासा लेट आला. गतीमध्ये परिवर्तन होतं बॉलरचं. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल काढली जाते. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धावा जाऊन पोहोचती आहे नार्लीपाडा टीमची. रनिंग बिटवीन द विकेट या मॅच मध्ये चांगली पाहत आहे. दोन बॅटर्सच्या माध्यमातून कम्युनिकेशन केलं जात आहे आणि गरजेची गोष्ट आहे क्रिकेट मध्ये समतोल. 2 बॅटर सलामीवीर आहेत. दोन्ही बॅटरला दोन्ही बॅटरचा खेळ माहिती आहे कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे. गेम प्लॅन या मॅच मध्ये केलेत आणि गेम प्लॅन या मॅच मध्ये चालवत असताना आतापर्यंत 2 बॅटर पहिल्या 3 बॉलवर 4 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पार झाला आहेत आणि डेड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपण पंचांचा पाहताय. रनवे मध्ये थोडासा बॉलरला व्यत्यय आलाय. थांबलाय स्वतःला सावरलाय. पुन्हा एकदा तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे परंतु शेवट या मॅच मध्ये कोणत्या टीमच्या बाजूने गोड होईल येणारी वेळ सांगून जाईल या मॅचचं उत्तर. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच नक्की होता परंतु बॉलवर गती जास्त होती. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये बॅटर प्रदीपचा. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ पूर्ण. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धावा. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये बॉलर प्रसाद करतोय. आत्मविश्वास जुनावलाय. चांगल्या टप्प्यावर आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकांची मांदी आली या स्पर्धेला पाहताय. नगरसेवक चषक 2026 अप्रतिम क्रिकेटचा स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दोन टीमच्या दरम्यान कडबं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दोन टीम हार मानायला तयार नाही आहेत कारण दोन्ही टीमला मॅच जिंकणं गरजेची गोष्ट आहे. नॉकआउट मॅच आहे. डू और डाय सिच्युएशन आहे. जो जिंकेल तो मात्र सेकंड राऊंड मध्ये रवाना होईल. अन्यथा प्रवास संपला. घरचा प्रवास करावा लागेल. 4 धावा धावफलकावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. विकेट गमावली नाहीये. जमेची बाजू या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी परंतु मोठे स्ट्रोक मारू दिले नाहीयेत प्रसादने. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. 6 बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धावा जाऊन पोहोचती आहे आई कालेरी माता नार्लीपाडा टीमची. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. कमीत कमी वेळ आहे. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे. 5 मिनिटात 6 बॉल फेकायचे आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे. सकाळच्या 17 पासून बाधा प्रत्येकाने शिस्त पाळली आहे आणि स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे
शिस्तबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले जातात. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धावा आहे. 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला करायचा आहे. एका बाजूला धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर वैभव आणि वैभवसाठी सुवर्ण संधी आहे. फैजल शेख यांच्या माध्यमातून राजा बैलाचे खऱ्या अर्थाने ड्रायव्हर आहेत. बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत आणि त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने क्रिकेटवर अनेकदा आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं अनेकदा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट समालोचन सुद्धा त्यांचं आपण पाहिलं आणि क्रिकेटचं वेडप्रेम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. हॅट्रिक विकेटसाठी वैभवला संधी आहे 501 रुपये कमवायची, परंतु संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करायचं आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करतो तोच ठरतो क्रिकेटमध्ये विजेता. विजेता होण्यासाठी मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नार्लीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करते मैदानाच्या आतमध्ये सावरोली टीम. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पाहू शकाल. वाईट +1 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल खराब फेकलाय वैभवने. संधी आहे वैभवला हॅट्रिक विकेटसाठी 501 रुपये फैजल शेख यांच्या माध्यमातून देण्यात येतील, परंतु विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये घ्यायची आहे. 3 बॉलवर 3 विकेट घेणं सोपं काम नाही आहे, परंतु घेतल्या तर 501 नक्की मिळतील आणि टीमचा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फायदाच होईल. फायदा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर सुद्धा उतरल्यात, परंतु फायदा कोणाचा होईल आणि तोटा कोणाचा होईल या मॅच मध्ये हे मात्र पाहायचं आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 7 धावा जाऊन पोहोचती आहे. 1 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हर मधल्या 7 धावा धावफलकावर आहेत. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईट +1. तदनंतर वैभवचा चांगला बॉल, एक सिंगल खर्च केली आहे. शॉर्ट पिच बॉल आता कडा प्रहार मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला पुल करत असताना बॉलला केलंय गोल. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. बॉल षटकार. बोर्डवर 6च्या मैदानी आता वेग पकडतीये. 13 धावा धावफलकावर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली, वाईट +1 आल्या. तदनंतर एक सिंगल काढली, स्ट्राईक चेंज झाली आणि मैदानाच्या आतमध्ये आतिश तुटून पडलाय बॉलर वैभववर. ओर द विकेटने पुढील बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल लाईन अँड लेंथ इम्प्रूव्ह केली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलर वैभवने. चांगला बॉल फेकलाय, डॉट बॉल. आणि निर्धाव चेंडू क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल फेकता समोरील टीमवर थोडंसं प्रेशर रिलीज होतो आणि त्या प्रेशरला झुगारत असताना विकेट सुद्धा टीमच्या जातात. परंतु या मॅच मध्ये 2 टीमला आत्मविश्वासाने खेळ करायचा आहे. एका टीमला बॅटिंग चांगली करायची आहे पहिल्या इनिंग मध्ये आणि एका टीमला बॉलिंग चांगली करायची आहे. जो चांगला खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये तो मात्र जिंकेल. कॉमेंटेटर्स मैदानाच्या आतमध्ये विकेट गमवत असताना बॅटर आठ धाबींवर बॅटर आतिश बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल फेकलेत, 9 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे बॉलर वैभवने. 13 धावा धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आहे. डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर थोडासा रिलीज झाला. बॅटर आतिशवर मोठे स्ट्रोक मारायला गेले, बॅटची कडा लागली आणि विकेटवर बॉल आदळला. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय मैदानाच्या आत. 2 बॉल दुसऱ्या ओव्हर मधले शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन कामगिरी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी आता वाढली आहे. विकेट गमावलाय, धावा येत नाहीये, चांगली बॉलिंग होतीये बॉलर वैभवची. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. बॅट थोडीशी आधी स्विंग झाली, बॉल थोडासा लेट आला आणि त्याच कारणामुळे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. थोडस गतीमध्ये परिवर्तन आपण बॉलर वैभवचं पाहताय आणि व्हेरिएशन क्रिकेटमध्ये असणं महत्वाची गोष्ट आहे. कधी फास्ट बॉल, कधी स्विंग बॉल, कधी कॅरम बॉल, कधी लेग कटर, कधी ऑफ कटर. वैविध्यतापूर्ण बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अनेक बॉलरच्या माध्यमातून आपण पाहताय. आता पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न आहे. आउटसाइड लेग स्टंप बॉल फेकलाय बॉलर वैभवने आणि डॉट बॉल आलाय मैदानाच्या आत. धावसंख्या स्कोरबोर्डवर वाईट बॉल आलाय, माफी असावी. यस, आउटसाइड लेग स्टंप होता बॉल
दोन समांतर होते. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होते. 0 इज बेटर दॅन 1. 14 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा पाहू शकाल ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला बॉल उडवला बॅटरने. चांगला स्ट्रोक नक्की होता. एक सिंगल मैदानच्या आतमध्ये कंप्लीट होती आहे. 15 धावा धावपलकावर टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 बॉलच्या समाप्तीनंतर. अति घाई संकटात नाही म्हणून क्रिकेटमध्ये घाई करणं गरजेची गोष्ट नाही आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे. सामना तितकाच महत्वाचा आहे. दोन टीमच्या दरम्यान 12 बॉल कंप्लीट झालेत. 15 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये नार्लीपाडा टीमने अजूनही 12 बॉल एक कमीत कमी वेळ आहे आणि 12 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठी धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी करायची आहे आणि उभी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना बड़े पत्थर पर हथौड़े के गाँव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ना संघर्ष ना तकलीफ, फिर क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. स्वप्न या मॅच मध्ये बॉलरचं साकार झाले. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल मॅच आणि कोणाचं स्वप्न या मॅच मध्ये साकार होईल आणि कोण जाईल सेकंड राऊंड मध्ये हे मात्र पाहायचं बाकी आहे. कारण मॅच अजून संपली नाही आहे. पराभवाने माणूस कधी संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल लढना सीखो. आणि या मॅच मध्ये लढायचं आहे नार्लीवाडा टीमला. कारण धावा येत नाही आहेत. चांगली बॉलिंग सातत्याने होतीये. 15 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 2 विकेट गमावल्यात आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोन्या येत आहेत बॅटिंगसाठी. सिद्धूला पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झाले मैदानाच्या आत. पुन्हा एकदा बॉलर सिद्धू तयार होत आहेत. चांगली बॉलिंग करतायत. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. न्यू बॅटर स्ट्राइक एंडला सज्ज आहे सोन्या. सोन्याचा पहिला स्ट्रोक अगदी उंच गगनात. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. बॉल हातातून उडलाय परंतु कॅच सोडला नाहीये क्षेत्ररक्षकाने आणि दुसरी विकेट बॅक टू बॅक सिद्धू आता मैदानाच्या आतमध्ये कमवत असताना सोन्या सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. चला थोडंसं फास्ट क्रिकेट केला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण त्वरित पोहोचा. थोडंसं स्पीडअप क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा आहेत. 3 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना आई कालेरी माता नार्लीपाडा टीमने. सिद्धू चांगली बॉलिंग करतोय. 2 बॉलवर 2 विकेट आणि हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता फ्रेश बॅटर देवासाठी बॉलर सिद्धूचा हॅट्रिक होईल का. फुलटॉस बॉल होता. ढकललाय बॉलला. चांगला क्रिकेट आपण फ्रेश बॅटरचा पाहता. हॅट्रिक बॉल होता. सन्मान दिला बॉलला. एक सिंगल काढली. नॉन स्ट्राइक एंडला रवाना झाले. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1च्या मदतीने 16 धावा. 16 धावा धावपलकावर आहेत. 3 बॉल सिद्धूचे कंप्लीट झाले. 2 विकेट प्राप्त झाले. चांगला स्पेल आतापर्यंत आपण बॉलर सिद्धूचा पाहताय. परंतु चांगली बॅटिंग देवा आणि प्रदीपला करायची आहे. प्रदीपचा सुद्धा संघर्ष या मॅच मध्ये आपण पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल आता आपण फुल केलाय. चांगला स्ट्रोक आलाय परंतु झेलची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावत धावत चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडलाय आणि प्रदीपचा संघर्ष या मॅच मध्ये संघर्षच राहिलाय. प्रदीप बाद. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने विकेट सिद्धू प्राप्त करतोय. तू चल मे आया हे चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणताही बॅटर जबाबदारीने क्रिकेट आणि मोठे स्ट्रोक सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पार्टनरशिपच बिल्डअप होत नाहीये नार्लीपाडा टीमची. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 16 धावा आहेत. 4 विकेट गमावल्या आहेत बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. आणि खऱ्या अर्थाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकांचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये योग्य ठरलाय सावरोली टीमचा. ओव्हर पिच बॉल होता समोरच्या दिशेला. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉलला उडवला. एक टप्पा बॉल पकडलाय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने आणि एकच सिंगल व समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1च्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा. शेवटचा बॉल बॉलर सिद्धूच्या स्पेल मधला. 3 विकेट 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. चांगली बॉलिंग राहिली आहे बॉलर सिद्धूची. पुन्हा एकदा पाहू शकाल
ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक येतो अलॉंग दी कार्पेट. थोडंसं पंप राहिला आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर उचलतायत. पॉप इन क्रीज मध्ये बॅटर पोहोचला नाहीये आणि बॅटर रनआउटच्या माध्यमातून बाद. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 18 धावा धावबलकावर जाऊन पोहोचतायत आणि 5 विकेट गमावल्यात नार्लीपाडा टीमने. बॉलरने 3 धावा आणि 3 विकेट प्राप्त केल्या 1 ओव्हर मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉटचा कार्यक्रम करतोय. पहिल्या फेरीमध्ये जे जे सामना जिंकलेत त्यांचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर अजित. लॉट्स पण आणि टॉस पण दोन्ही करतोय आपण मिड इनिंग मध्ये लगेचच. 18 धावा 5 विकेट. चौथ्या ओव्हरला सुरुवात. स्विंग ऍक्शनने बॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलर अजितची बाद आहे. डॉट बॉल फेकला बॅटर विनोदच्या विरुद्ध. बॅटरला अपयश सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येतंय. धावा येत नाहीये. धावांसाठी धावाधाव करावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग होती आहे सावरोली टीमच्या माध्यमातून. आत्मविश्वासाने खेळ सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल खोलवर पद्धतीचा बॉल होता. एक सिंगल काढली आहे बॅटर विनोदने मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईकवर आणलाय बॅटर देवाला. त्यांच्या बॅटमधनं 2 बॉलमध्ये 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत 19 धावा. और पिच बॉल होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे बाउंड्री लाईन वर. मैदानाच्या आतमध्ये 2 धावेचा प्रयत्न सफल ठरतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तोही सक्सेस ठरतोय. चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला सुद्धा यश मैदानाच्या आतमध्ये भेटतोय. आणि 4 धावा धावून काढल्यात बॅटरने. धावा आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 23 धावा स्कोरबोर्डवर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहताय. 23 ऑन स्कोरबोर्ड. 5 विकेट लॉस नार्लीपाडा टीम. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर लाईन आणि लेंथ वर बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. डॉट बॉल येतोय. 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधल्या बॅटिंग करणाऱ्या नार्लीपाडा टीम साठी. 4 बॉल मध्ये 6 धाब्यांवर बॅटिंग देवा करतोय. देवाला देवासारखी बॅटिंग करायची आहे कारण धावून यायचंय देवाला आपल्या टीम साठी. एखादा मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मारायचा आहे. फायटिंग स्कोर होईल. सन्मानजनक स्कोर होईल. ऑन साइडला टर्न करत असताना पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव सुद्धा अगदी वेगाने पूर्ण होती आहे. आणि बॅटर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय. रनआउट. विनोद बॅक टू द डगआउट. 25 धावा धावबलकावर 6 विकेट लॉस. शेवटचा 1 बॉल पेस मैदानाच्या आतमध्ये बॅटर देवा करेल. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल और पिच बॉल होता. चांगला स्ट्रोक नक्की सजवलाय पण तो चांगली झेल सुद्धा पकडली आहे. बॅटर बाद होतोय. 7वी विकेट लॉस नार्लीपाडा टीमची आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त 25 धावा. सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या 24 बॉल मध्ये 26 धावा. सावरोली टीमच्या समोर लक्ष ठेवलंय 26 धाव्यांचं. 25 झाल्या पहिल्या इनिंग मध्ये. 26 धावा 24 बॉल मध्ये कमीत कमी लक्ष ठेवलंय. परंतु लो स्कोरिंग मॅच टफ फाईट नक्की होतात. परंतु या मॅच मध्ये फाईट करायची आहे सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करणाऱ्या नार्लीपाडा टीमला. चला विजय टीमचे कॅप्टन पहिल्या फेरीमध्ये जे संघ या ठिकाणी विजयी झालेत त्यांच्या प्रत्येक कॅप्टनला मी या ठिकाणी विनंती करतोय आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जुडा. आपण लॉट्स करतोय. कुडशेट टीमचा कॅप्टन त्याचबरोबर बामणे टीमचा कॅप्टन. हॅलो
खांडीचा पडा टीमचा कॅप्टन. वाफे टीमचा कॅप्टन आपण सुद्धा जुडा. हॅलो 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 हॅलो. हॅलो. कुडशी टीमचा कॅप्टन, बामणे टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर हॅलो. खांडीचा पाडा टीमचा कॅप्टन, वापे टीमचा कॅप्टन आणि विजयी संघ पहिल्या फेरीमध्ये जिंकलेले हॅलो. कॅप्टन आपण हॅलो उपस्थित चेक. व्हा. आपण लॉट्स चालू करतोय. ओ टू थँक्यू सर. आपण जाऊया दुसऱ्या फेरीचे लॉट्स करतो आहोत आपण आणि लाईव्ह आहेत. यातले 5 चिठ्ठ्यांमधली एक चिठ्ठी उचलली जाईल. एक चिठ्ठी आपण विजेता संघाची टाकलेली आहे. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल त्याला दुसऱ्या फेरीसाठी बाय असेल. एक चिठ्ठी उचलायची. उघड बरं. विजेता संघ जो टीम हा सामना जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाईल. दोन उचल. दोन उचल एकदाच. दुसऱ्या फेरीचा सामना क्रमांक 1 अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा यांच्या विपक्षामध्ये टीम शिव स्पोर्ट्स कुडसेत या दोन संघांचे संघनायक इथे थांबा. आपल्या नाणेफेक होणार आहे आणि दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना ज्या दोन टीम्स मध्ये होणार आहे त्या टीम्स असतील बघा. टीम वाफे, टीम शिवान स्पोर्ट्स बामणे आणि टीम जय हनुमान वाफे या दोन टीम्स मध्ये दुसरा सामना होईल. तत्पूर्वी पहिला सामना एका बाजूनं टीम खांडीचा पाडा तर दुसरीकडून त्या ठिकाणी लगेच नाणेफेकीसाठी यायचे. पहिला सामना दुसऱ्या फेरीचा एका बाजूला टीम खांडीचा पाडा आणि दुसरीकडून टीम कुडशेत. चला दोन्ही संघाचे संघनायक तीन तीन दुसऱ्या फेरीचा सामना 3 षटकांचा होईल याची नोंद घ्या. टीम खांडीचा पाडा संघनायक चला लवकर कारण सेकंड इनिंग सुरुवातीला 1 मिनिट द्या आम्हाला फक्त एकच. नाणेफेकीचा कौल होतोय. तीन षटकांचा सामना असेल. कॉल कोण करेल? कुडसेत संघ. छापा कॉल केलाय. मागे छापा म्हटले होते आणि आता काटा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम खांडीचा पाडा संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करायला लागेल टीम कुडसेत. या दृष्टीने आपण हा सामना जसा संपेल तसा अंमलबजावणी करू. जाऊया ओ टू कॉम्बॉक्स. तिथे जोडला आवाज नयन शिर्के सर. थँक्यू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. कमी धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये नक्की करायचा आहे परंतु एका बाजूला रोखायचा आहे. 26 धावेंचा पाठलाग सुरू मैदानाच्या आत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. षटकार हॅट्रिक साठी राजा बैलाचे जॅकी फैजलजी शेख यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक जर मारली बॅटरने तर 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एक सिंगल घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या स्कोरबोर्डवर श्री गणेश होत असताना 2 धावा. वाईट पहिला बॉल तदनंतर एक सिंगल. एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा. पुढील बॉल बॅटची टॉप एज मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट सावरोली टीम गमावतीये. लालच बुरी बलाय. मोठे स्ट्रोक मारायला गेले. बॅटची टॉप एज लागली मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट गमावली आहे बॅटर.
वैभव मैदानच्या आतमध्ये बाद होतोय. पुढील मॅच मैदानच्या आतमध्ये अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध शिवार स्पोर्ट्स कुडची टीम यांच्या दरम्यान एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानच्या आतमध्ये आपण पाहाल. खांडीचा पाडा टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय शिवार स्पोर्ट्स कुडची टीमला. दोन्ही टीम ताकदवर आहेत आणि दोन टीम मध्ये एक ताकदवर मॅच मैदानच्या आतमध्ये कडा आणि बडा मुकाबला मैदानच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला पुढील मॅच येईल. परंतु ही मॅच मैदानच्या आतमध्ये तेवढी जबरदस्त रंगती आहे कारण लो स्कोरिंग मॅच टफ फाईट नक्की होतात परंतु फाईट या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला करायची आहे कारण धावा रोखायच्या आहेत मैदानच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 26 धावा. पुढील बॉल मैदानच्या आतमध्ये एक सिंगल काढली जाते. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 3 धावा. 21 बॉल आहेत 23 धाव्यांची गरज आहे. जवळपास रन बॉल इक्वेशनच आहे मैदानच्या आतमध्ये. परंतु क्रिकेट हा सड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट कधी काय क्रिकेटमध्ये घडेल. राजाचा लंका आणि लंकाचा राजा व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाहीये. एका बॉलमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 6 बॉलमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे पॅशन आहे. क्रिकेट म्हणजे स्पिरिट आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द आहे. क्रिकेट म्हणजे चिकाटी आहे. क्रिकेट म्हणजे मेहनत आहे. क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आहे आणि क्रिकेट म्हणजे शक्ती आणि क्रिकेट म्हणजे युक्ती आहे आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष आहे. तो संघर्ष या दोन टीमच्या दरम्यान मैदानच्या आत सुरू आहे. सुरुवात खराब झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगली बॉलिंग आपण बॉलिंगच्या माध्यमातून बॉलर रोशनची पाहताय. चांगले बॉल टाकतोय मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत. एक विकेट गमावली आहे मैदानच्या आतमध्ये सावरोली टीमने. 19 बॉल आहेत 22 धाव्यांचं लक्ष आहे. अजूनही मैदानच्या आतमध्ये पार करायचं आहे. पार होईल लक्ष की अपुरं राहील हे मात्र पाहायचं आहे. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल बॉलर रोशनचा. सागरच्या बॅट मधनं चांगला स्ट्रोक येतोय स्क्वेअर कटच्या माध्यमातून. बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. 4 धाव्यांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 6 बॉलची समाप्ती. 8 धावा धावफलकावर. 1 विकेट लॉस सावरोली टीम. 18 बॉल आणि 18 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानच्या आतमध्ये आता आपण पाहाल. 18 चेंडू आहेत 18 धावा आहेत. रोखण्यासाठी खूप चांगली बॉलिंग सातत्याने डॉट बॉल आणि विकेट प्राप्त करायचे आहेत या मॅच मध्ये. चला थोडंसं स्पीडअप दोन्ही टीम करा. 18 बॉल 18 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे मैदानच्या आतमध्ये सावरोली टीम साठी. सोपं लक्ष आहे परंतु सोपं लक्ष कधी कठीण क्रिकेटमध्ये होईल सांगता येणार नाहीये. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर देवा येत आहेत बॉलिंग साठी. छोटासा रनअप घेऊन मैदानच्या आतमध्ये ते सज्ज होत आहेत. स्ट्राइक इनला बॅटर आहे प्रसाद. सागरच्या बॅट मधनं एक चौकार आलाय. देवाचा नेक्स्ट बॉल. सेकंड ओव्हर मधला पहिला बॉल. सिंगा मलिंगा ऍक्शनने बॉल मैदानच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना देवाला पाहताय. व्हाईट बॉल पहिलाच फेकला. आधीच कमी लक्ष ठेवलं आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धावा मैदानच्या आतमध्ये. डोकी डुकी धरेल मैदानच्या आतमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. रोशनचा बॉल मैदानच्या आतमध्ये एका हाताने पकडण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचलाय. षटकार. 6 धावेने मॅचचं समीकरण चेंज झालंय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा जाऊन पोहोचली आहे. 17 बॉल आहेत 11 धाव्यांची गरज आहे. षटकार आला बॅटर प्रसादच्या बॅट मधनं बॉलर देवाच्या विरुद्ध. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॉलला उडवलंय लॉंग ऑन मध्ये व एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होत असताना 19 धावा. महेश पथिराणा सारखी बॉलिंग मैदानच्या आतमध्ये टाकत असताना आपण बॉलर देवाला पाहताय.
परंतु गती कमी आहे बॉलर देवाकडे आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये बॅटर उचलतोय. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 19 धावा टीमची टोटल. आता पाहू शकाल गती वाढवली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलर देवाने. यॉर्कर बॉल आणि मलिंगा आणि महेश पतिराणा हेच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण IPL मध्ये टाकताना अनेकदा पाहिलं आहे आणि तोच बॉल मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आता बॉलर देवाने फेकलाय बॉलर प्रसादच्या विरुद्ध. 19 धावा धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल आहे. 7 धावेंचं लक्ष आहे 15 बॉल मध्ये. आता शॉर्ट ट्रॅकर बॉल होता आपण पूल केलाय. शॉर्ट लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होतं. एक सिंगल काढली जाते. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मध्ये जाऊन पोहोचते. 20 धावा 6 धावेंची गरज 14 बॉल मध्ये. पुढील बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगले प्रयत्न होते मैदानाच्या आतमध्ये परंतु बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचलाय आणि मॅच फिनिश होते मैदानाच्या आतमध्ये. विन होते सावरुली टीम. अभिनंदन. आणि हार्ड लक बॅड लक मैदानाच्या आतमध्ये. नादलीवाडा टीम चांगला खेळ दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहिला. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये अनबी स्पोर्ट्स कांडीचा वाडाने त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक कडा आणि एक बडा मुकाबला. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. नगरसेवक चषक 2026 मधील एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंड मध्ये रंगेल. टॉस जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने कांडीचा बडा टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय खुशेट टीमला. दोन्ही टीम आपण तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवतोय. 3 ओव्हरची मॅच असेल.